हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण मिसळपाव पाहणार आहोत आणि त्यासाठी मी 1 कप मटकी भिजवून मोड काढून स्वच्छ धुवून अर्धा टीस्पून हळद आणि पुरेसे पाणी घालून मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे। मटकीच्या उसळीसाठी आपण जे वाटण लागणार आहे त्यासाठी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, त्यांना मधून या प्रकारे कट दिलेला आहे आणि अर्धा लसणीचा कांदा आणि 1 सुक्या खोबऱ्याची छोटी वाटी या पद्धतीने मी गॅसवर थोडंसं भाजून घेतलेलं आहे। ते थंड होण्याकरता मी काढून ठेवलेलं आहे। ते थंड होईपर्यंत 1 मोठा कांदा आपण बारीक चिरून घेऊ। शिट्ट्या तर तोपर्यंत झालेल्याच आहेत, तोपर्यंत हे थंड झालेला कांदा आणि खोबरं हे आपण कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते मिक्सरला वाटताना पटकन बारीक होईल, फारसा त्रास लागणार नाही। याप्रमाणे मी हे सगळं कट करून घेतलेलं आहे। यामध्ये मी लसूण वगैरे सोलून घातलेली आहे आणि त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो, थोडीशी मूठभर कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं हे सर्व घालून बारीक वाटण पाणी न घालता केलेलं आहे। त्यानंतर एक 5 ते 6 चमचे कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये तो चिरलेला कांदा होता तो मी यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। कांदा तांबूस होईपर्यंत भाजलेला आहे आणि त्यामध्ये तयार वाटण हे जरा तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे मिसळ मसाला, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर घालून हे सर्व मी 1 मिनिटभर परतून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये मी मटकी शिजवताना जे टाकलेलं पाणी होतं ते मी यामध्ये टाकून मटकी ही टाकलेली आहे। चवीनुसार मीठ घालून मी आवश्यकतेनुसार गरम पाणी घातलेलं आहे। यामुळे चव तर छान लागतेच पण तरीही छान येते। याप्रमाणे मी 2 ते 3 मिनिटं उकळून झाल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवर हे सर्व उकळवायला ठेवणार आहे। तुम्ही पाहू शकता मस्त तर्री आलेली आहे। याप्रमाणे 2 ते 3 मिनिटं झाल्यावर गॅस बंद करून आपण सर्व करायला घेऊ। तर एका प्लेटमध्ये मिसळसाठी लागणारी जी मटकीची उसळ आहे ती मी घेतलेली आहे। दुसऱ्या बाउलमध्ये मी मटकीचा रस्सा जो आवश्यकतेनुसार लागणार आहे तो, थोडंसं फरसाण आणि कांदा आणि कोथिंबीर तसेच लिंबाची फोड याप्रमाणे हे मी प्लेट सजवलेली आहे। तर येताय ना खायला? तर तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, पुन्हा एकदा भेटू आपण नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।